जेव्हा भारताने पाकिस्तानवरती हल्ला केला तेव्हा पाकचे पीएम पोहण्यासाठी गेले होते असं पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सांगितलंय। सुबह का वक्त था, मुझे सुबह में फजर के बाद मैं स्विमिंग करता हूं, तो मैं एहतियातन अपना सिक्योर फोन साथ ले गया और मैंने ज़िया को कहा कि ज़िया यार अगर कोई घंटी बजे तो मुझे फौरन बताना। एज लक वुड हैव इट वो घंटी बजी तो जनरल आसिम मुनीर लाइन पर थे। कहने लगे कि वज़ीर आज़म हमने बड़ा भरपूर उनको जवाब दिया है। तर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या हस्तक्षेपामुळे मोठी आपत्ती टळल्याचा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केलेला आहे। बघूया। Above all, I would like to mention and thank President Trump for his very brave leadership and his vision that peace must be restored in South Asia sooner rather than later, and as a result, his path-breaking and strategic leadership, I think, did the trick and averted a very lethal looming war in this part of the world. And if, God forbid, if we had reached that flashing point in a region where 1.6 billion people live, and if, God forbid, if there had been a nuclear tussle, then just imagine who would have lived to tell what happened. तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांविरोधात मोहीम हाती घेतलेली आहे। ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केलेत। तर आता भारताला हव्या असणाऱ्या दहशतवाद्यांची यादी पाकिस्तानला पाठवणार असल्याची माहिती समोर येते। मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीमध्ये भारताचे कट्टर दुश्मन हाफिज सईद, दाऊद आणि मसूद अझहर यांची नावे असून दहशतवादी भारताला हे हवेत तर दहशतवादी द्या आणि विश्वसनीयता सिद्ध करा असा प्रस्ताव भारताकडून पाकिस्तानात देण्यात आलेला आहे। दरम्यान भारताचे मोस्ट वॉन्टेड हे नेमके कोण आहेत आपण बघूया। यामध्ये पहिलं नाव समोर येते ते हाफिज सईदचं नाव समोर येते। 2008च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आहे आणि लष्कर ए तोयबाचा म्होरक्या आहे। आपण बघतो लष्कर ए तोयबाच्या माध्यमातून अनेक कारवाया ज्या भारतामध्ये करण्यात आल्या, त्यामुळे भारतासाठी हा दहशतवादी मिळणं अतिशय गरजेचं आहे। हाफिज सईद हा पहिला आहे जो 2008च्या मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आहे। दरम्यान पुढचं जर बघायचं झालं तर मसूद अझहर समोर येतो आणि कुख्यात दहशतवादी आहे, तसंच पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे। जैश ए मोहम्मदचा म्होरक्या सुद्धा आहे, त्यामुळे जैश ए मोहम्मदच्या माध्यमातून अनेक कारवाया भारतामध्ये सुद्धा करण्यात आलेल्या आहेत, अनेक दहशतवादी हल्ले करण्यात आलेले आहेत। यासाठी मसूद अझहर भारताला मिळणं हे अतिशय गरजेचं आहे। त्यानंतर पुढचं नाव जे महत्त्वाचं समोर येतंय जो कुख्यात डॉन आहे दाऊद इब्राहिम, हे नाव समोर येते अंडरवर्ल्ड डॉन आणि डी कंपनीचा म्होरक्या। त्यामुळे 1993 मध्ये मुंबई बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार आहे। तसंच खून असेल, खंडणी आणि अपहरणाचे अनेक आरोप दाऊदवरती आहेत। त्यामुळे दाऊदला भारतात आणण्यासाठी मागचे अनेक वर्ष आपण भारताकडून प्रयत्न करतो, त्यामुळे या यादीमध्ये दाऊदचं नाव सुद्धा प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळते। 1993 मध्ये मुंबई बॉम्बस्फोटांचा तो मुख्य सूत्रधार आहे। तसंच अनेक खून असतील किंवा खंडणी आणि अपहरणाचे सुद्धा आरोप आहेत। पुढचं नाव बघूया। पुढचं नाव आहे सईद सलाहुद्दीन, हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं नाव आहे। कुख्यात दहशतवादी आहे आणि हिजबुल मुजाहिद्दीनचा तो म्होरक्या आहे। काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया ज्या होत आहेत त्या याच्या माध्यमातून केल्या जात आहेत, त्यामुळे ही जी सगळी नावं आहेत या यादीमधली ही भारताला हे दहशतवादी मिळणं अतिशय गरजेचं आहे। हे जे शेवटचं नाव आहे हिजबुल मुजाहिद्दीनचा तो म्होरक्या आहे, कुख्यात दहशतवादी सुद्धा आहे, त्यामुळे काश्मीरमध्ये ज्या दहशतवादी कारवाया झाल्यात त्यामध्ये याचं प्रामुख्याने नाव समोर येतं। त्यामुळे हे सगळे दहशतवादी भारताला मिळणं अतिशय गरजेचं आहे। लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदचे दहशतवादी आहेत आणि भारताची इच्छा आहे की या सगळ्या दहशतवाद्यांना पाकिस्तानने भारताला हँडओव्हर करावं, ज्यामुळे भारत ज्यांना शिक्षा देऊ शकेल। तर यामध्ये कोण कोण आहे तर याच्यामध्ये अर्थातच मौलाना मसूद अझहर आहे, याच्यामध्ये दाऊद इब्राहिम आहे, याच्यामध्ये आपला हाफिज सईद आहे की जे ज्या मोठ्या वेगवेगळ्या दहशतवादी गटांचे नेते होते। पाकिस्तान त्यांना हँडओव्हर करेल का तर ती शक्यता अजिबात नाही, कारण जे दहशतवादी आहे त्यांना पाकिस्तान स्ट्रॅटेजिक ॲसेट समजतो, म्हणजे पाकिस्तानकरता ते VIP आहेत। तर भारताच्या हल्ल्यामध्ये झालेलं नुकसान लपवण्याचा प्रयत्न पाकिस्तानने अनेक वेळा केलेला आहे, मात्र आता भारताच्या कारवाईची कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी दिलेली आहे।
9 आणि 10 मेच्या रात्री 2:30 वाजता लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी मला फोन केला आणि भारताने हवाई हल्ला केल्याचं सांगितलं. भारताच्या क्षेपणास्त्रांनी नूर खान एअरबेस आणि इतर भागात हल्ला केल्याची कबुली सुद्धा त्यांनी दिलेली. हल्ल्याच्या 8 दिवसानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताने हे एअरबेस नष्ट केल्याचं मान्य केलेलं आहे. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानमध्ये झालेल्या नुकसानाची कबुली खुद्द शरीफ यांनी दिली. 9 और 10 की दरमियानी रात में तकरीबन 2:30 बजे सिपह सलार जनरल सैयद आसिम मुनीर ने मुझे सिक्योर फ़ोन पे मुझे बताया कि वज़ीर-ए-आज़म साहब, हिंदुस्तान ने अपने बैलिस्टिक मिसाइल अभी लॉन्च किए हैं. एक नूर खान एयरपोर्ट पे गिरा है और कुछ और दूसरे इलाकों में गिरे हैं. जेव्हा भारताने पाकिस्तानवरती हल्ला केला तेव्हा पाकचे पीएम पोहण्यासाठी गेले होते असं पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सांगितलंय. सुबह का वक्त था. मुझे सुबह में फजर के बाद मैं स्विमिंग करता हूं, तो मैं एहतियातन अपना सिक्योर फ़ोन साथ ले गया और मैंने ज़िया को कहा कि ज़िया यार, अगर कोई घंटी बजे तो मुझे फ़ौरन बताना. एज लक वुड हैव इट, वो घंटी बजी तो जनरल आसिम मुनीर लाइन पर थे. कहने लगे कि वज़ीर आज़म, हमने बड़ा भरपूर उनको जवाब दिया है. तर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या हस्तक्षेपामुळे मोठी आपत्ती टळल्याचा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केलेला आहे. बघूया. Above all, I would like to mention and thank President Trump for his very brave leadership and his vision that peace must be restored in South Asia sooner rather than later. And as a result, his path-breaking and strategic leadership, I think, did the trick and averted a very lethal looming war in this part of the world. And if, God forbid, if we had reached that flashing point in a region where 1.6 billion people live, and if, God forbid, if there had been a nuclear tussle, then just imagine who would have lived to tell what happened. हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला. बेस्ट निवडा, रामबंधू निवडा. भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर आणि दाऊद इब्राहिम मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी भारत देणार पाकिस्तानला. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाप्रकरणी प्रसिद्ध युट्यूबर ज्योती मल्होत्रासह 6 जण अटकेत. पाकिस्तानच्या उच्चायोगाकडून व्हिसा मिळवून 2023 मध्ये गेली होती पाक दौऱ्यावर. ज्योती मल्होत्राचा पाकिस्तानी दूतावासाला युट्यूबवर व्हिडिओ. ज्योती 3 वेळा पाकिस्तानला गेल्याची हरियाणा पोलिसांची माहिती. ऑपरेशन सिंधूरबाबत भारताचा मोठा पाऊल. सर्वपक्षीय खासदार परदेशात जाऊन मांडणार भारताची भूमिका. भारत जगाला पटवून देणार दहशतवाद्यांचा नापाक चेहरा. केंद्र सरकारकडून सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांच्या निवडीमुळे काँग्रेसमध्ये कुरघोडीचं राजकारण. काँग्रेसकडून जारी केलेल्या यादीत थरूर यांचं नाव नाही. भारताने हल्ला केल्याची पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अखेर दिली कबुली. हल्ल्याच्या 8 दिवसानंतर भारतानेच पाकचे एअरबेस नष्ट केल्याचं पाक पंतप्रधानांकडून अखेर मान्य. ट्रम्प यांच्या हस्तक्षेपामुळे हानी टळली. त्यांच्यामुळेच दक्षिण आशियातील युद्ध टळलं. पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या कबुलीमुळे नव्या वादाला तोंड. भारत पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध होणार होतं, पण ते युद्ध मीच थांबवलं. युद्ध थांबवण्यात मिळालेलं हे माझं मोठं यश. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा.
छगन भुजबळांकडे खंडणीची मागणी, आयकर विभागाचा अधिकारी असल्याचं सांगत मागितली खंडणी. फार्म हाऊसवरती धाड पडणार असल्याचा धाक दाखवणाऱ्याला अटक. अमित शहांमुळेच भाजप शिवसेनेत दरी, शहा दिल्लीत आल्यावर कटुता निर्माण झाली, संजय राऊतांचा आरोप. नागपूरची महिला कारगिलमध्ये बेपत्ता, बॉर्डर ओलांडल्याने पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतल्याचा संशय. आणि पिंपरी चिंचवडमधील 29 अनधिकृत बंगल्यांवर कारवाई, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर पाडकामास सुरुवात.